माहिती खूप महत्त्वाची आणि बीजोत्पादन शेतकऱ्यासाठी आहे. जर तुम्ही हरभरा, गहू, रब्बी, ज्वारी, करडई, मोहरी किंवा जवस पिकाचे बियाणे तयार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुद्दा काय आहे मित्रांनो, पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत बीजोत्पादनासाठी डीबीटी पोर्टलवर म्हणजेच वेबसाईटवर अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2026 होती. पण वेबसाईटची अडचण, तांत्रिक समस्या यामुळे अनेक शेतकऱ्याचे अर्ज राहिले. आनंदाची बातमी काय आहे? आता खुशखबर आहे मित्रांनो, सरकारने अर्ज करण्याची तारीख वाढवलेली आहे. आता नवीन अंतिम तारीख म्हणजे शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 आहे. म्हणून अजूनही संधी आहे. या योजनेत काय मिळतं ते बघू मित्रांनो. या पोखरा प्रकल्पात बीजोत्पादन शेतकऱ्यांना मिळतं. हवामानाला अनुरूप वाणाचे बियाणे तयार करण्यासाठी मदत, बियाणे प्रक्रिया करण्याचे यंत्र, बियाणे सुकवण्यासाठी यार्ड आणि साठवणूक गोदाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 75% अनुदान या योजनेमध्ये मिळतं. तर अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा ते बघू. अर्ज करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये महाडीबीटी वेबसाईटची लिंक दिली जाईल. त्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे मोबाईल किंवा कम्प्युटरवरून ऑनलाईन अर्ज करता येतो. ज्याचा अर्ज राहिला असेल त्यांनी 31 जानेवारी 2026 आधी नक्की अर्ज करा. मित्रांनो, ही संधी सोडू नका. बीजोत्पादनासाठी मिळणारा अनुदान खूप फायदेशीर आहे. आजच पोखरा डीबीटी पोर्टलवर अर्ज करा. अशीच शेतकरी उपयोगाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.